शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मध्ये एकच नाव सर्वदूर घुमत आहे, राजेंद्र गुलाबसिंग गिरासे राजू अण्णा। शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले राजू अण्णा हे प्रभागातील प्रत्येक घराघरात परिचित आणि लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेले नेते। नगरसेवक म्हणून पूर्वीच्या कार्यकाळात त्यांनी केवळ पद भूषवले नाही, तर नगरसेवक पदाचा खरा अर्थ लोकांना समजावून दिला। सत्तेच्या माथ्यावरून प्रश्न विचारण्याची ताकद, चुकीच्या निर्णयांवर निर्भीड विरोध आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी ठामपणे उभे राहण्याची हिंमत, यामुळेच लोक त्यांना आजही जनतेचा नगरसेवक म्हणून ओळखतात। याआधी अपक्ष म्हणून लढून सत्तेविरोधात विजय मिळवला आणि जनतेचा विश्वास संपादन केला। आता पुन्हा शिवसेनेची कास धरून ते प्रभागासाठी आणि शहराच्या भागासाठी सज्ज झाले आहेत। त्यांच्यासोबत प्रभागातच सौ सृष्टी निलेश मोरे या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात आहेत। राजू अण्णा गिरासे म्हणजे एक निडर, रोखठोक, स्वाभिमानी आणि सत्यासाठी कटिबद्ध व्यक्तिमत्व। त्यांचा बाणा सदैव स्पष्ट, प्राण जाय पर वचन ना जाय। लोकांच्या आरोग्य सेवा, त्यांच्या अडचणी, सामाजिक प्रश्न किंवा शासकीय कार्यालयात होणारी दिरंगाई, कोणत्याही समस्येसाठी लोकांनी हात दिली की राजू अण्णा पहिल्यांदा पोहोचणार, ह्या प्रभागातील वानकांची ठाम मत आहे। रस्त्यावरचा लढा असो वा सभागृहातील सवाल, जनतेसाठी लढताना कोणतीही भीड नाही, कोणतीही हायगाय नाही। याआधी चंदन आबा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तडफदार विरोधी नगरसेवक म्हणून सत्तेला सतत धडा शिकवला होता। प्रभाग 15 मध्ये विकास, सुविधा, दैनंदिन प्रश्नांची सोडवणूक आणि सामान्य जनतेचा सन्मान हे राजू अण्णांचे ध्येय आहे। त्यांच्या तळमळीला आणि प्रामाणिकपणाला साथ देण्यासाठी प्रभागातील जनता पुन्हा एकदा सज्ज झाली आहे। ते केवळ स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण शिवसेना शिंदे गटाला बळ देण्यासाठी मतदारांना साथ घालत आहेत। नगराध्यक्ष पदासाठी हेमंत पाटील यांना आणि प्रभागातील दोन्ही शिवसेना उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। प्रभाग क्रमांक 15 मधील मतदार पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत। आपला माणूस, आपला नगरसेवक राजू अण्णा गिरासे असा नारा सध्या संपूर्ण प्रभागात घुमू लागला आहे। त्यामुळे त्यांची वाटचाल निश्चितच विजयाकडे आहे, असा ते विश्वास व्यक्त करत आहेत।